राज ठाकरे बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत। हॅलो हॅलो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रत्येक पक्षासाठी एक अत्यंत महत्त्वाचं असं लक्ष्य असेल। विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मनसेला मिळालं नाही, त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःला मनसेला सिद्ध करावं लागेल आणि त्या निमित्तानं राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा आज बोरिवलीमध्ये पहिलाच मेळावा होतोय। पहिल्यांदाच त्यानंतर राज ठाकरे आज समोर येऊन बोलतायत। मागे जायचं सगळ्यात शेवटी जा। कॅमेरा आहे तुमच्याकडे? तर शिबिरासाठी राज ठाकरे बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेचा हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। 5 जुलै रोजी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी जाहीर संबोधन केलेलं होतं आणि त्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। एका शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बोरिवलीमध्ये हा मेळावा आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। ते बोरिवलीमध्ये दाखल झालेत। या निवडणुका राज ठाकरेंसाठी, मनसेसाठी, मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये हाच कार्यक्रम आहे। दोन-दोनदा तेच बोलायचं त्यापेक्षा तुम्ही 4 तारखेला येऊन ऐका बरं का। तोपर्यंत जरा माझी तब्येत पण थोडीशी काही नरम नाही, पण सर्दी खोकला आहे। शंका निर्माण करायच्या ऐवजी शिंका जास्ती निर्माण करतोय मी आता। त्याच्यामुळे तुम्हाला 4 तारखेला तुम्ही सर्वजण 10 वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा। आज इथे कुणालने आणि सर्व त्याच्या सहकार्यांनी तुमचं 1 दिवसाचं शिबिर इथे आयोजित केलेलं आहे। मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वाधिक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। निवडणुका येतात, निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय, कशा प्रकारे कोणत्या गोष्टी तुम्हाला समोर येणार आहेत, त्याच्यासाठी काय काय करायला लागेल याच्यासाठीचं हे आजचं तुमचं शिबिर आहे। काय काय विषय तुमचे? प्रसार माध्यमांशी तुम्ही नाही संवाद साधायचा, हा सोशल मीडिया यांच्याशी तुम्ही नका बोलू, कारण मी सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे। काहीही बोलतात, बरं ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी त्यांच्याकडे हे कोणाहीकडे जातात। तुला काय वाटतं? त्याला काय वाटायचंय? बरं ते ऐकून मला काय वाटतं हे बघेल बघा ना। पण आज हा सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची। ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे बोलतायत, पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टिकोनात हे शिबिर आहे। इथे मला वाटतं यशवंत किल्लेदार पण आलेत थोडे, हा, आणि हा कुठे आपला योगेश आलाय, योगेश आलाय। तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं 4 तारखेनंतर होतील। आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होतंय। तुम्हाला सर्वांना दयान, त्याच्यानंतर कुणाल, तुम्ही सर्वच जण सर्वांना